नाशिकच्या सिडकोतील माऊली लॉन्स महालक्ष्मी नगर या ठिकाणी श्री या ज्वेलर्स दुकानावर भर दुपारी 1 ते 1:30 वाजण्याच्या सुमारास दरोडा पडल्याची घटना घडली आहे। सविस्तर माहिती अशी की श्री ज्वेलर्स या दुकानाचे मालक घोडके आणि त्यांची पत्नी हे दुकानात बसलेले असताना 2 अज्ञात इसम तोंडाला रुमाल बांधून आले। त्यांनी घोडके यांना बंदुकीचा धाक दाखवत लाखो रुपयांचा सोन्याचा ऐवज लुटून पसार झाले। भर दिवसा रहदारीच्या ठिकाणी दरोडा पडल्याने सिडको परिसरात एकच खळबळ उडाली आहे। घटनास्थळी सहाय्यक पोलीस घटना समजताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह संपूर्ण पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे। भर दिवसा दरोडा पडल्याने परिसरातील व्यापारी आणि नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पसरलं आहे। या दिवसात झालेल्या लुटीवर आता पोलीस काय कारवाई करतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे। आज नाशिक शहरातील अंबड पोलीस हद्दीतील महालक्ष्मी नगर येथील श्री ज्वेलर्स या दुकानात 2 इसमांनी हातात पिस्तूल घेऊन प्रवेश केला आणि धाक दाखवून त्यांनी दुकानातील शो असलेलं म्हणजे आता दुकानात असलेलं जवळपास 20-25 तोळे सोनं घेऊन पसार झाले। मोटरसायकल एक 50 मीटर लांब लावलेली होती। तर टोटल एक जण तिथे थांबला, 2 जण दुकानात आले, त्यांनी धाक दाखवून 20-25 तोळे सोनं घेऊन पळून गेले। सदरबाबत गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे। तपास कामी क्राईमची त्याचबरोबर पोलीस स्टेशनची टीम तपाससाठी रवाना करण्यात आलेले आहेत। तर त्यांनी काही रेकी केली होती का पहिले, काय समोर आलंय का? ते CC फुटेजेसवरून तसं वाटतंय, कारण घटनेच्या आधीच्या याच्यावरून ते रेकी केलेली आहे असं दिसतंय। ते बुलेट गाडीवर आले होते ते लूटमार करायला। एक बाईक आहे ती अजून आयडेंटिफाय झालेली नाही आहे। एका मोटरसायकल 3 जण दिसत आहेत एका फुटेजमध्ये। बसलेली होती मी, हे पण दुकानात होते, मी पण दुकानात होती। मग त्याच्यातलं एक जण मध्ये आलं आणि मला वाटलं कस्टमर वगैरे असतील म्हणून मग मी उठून इथे उभी राहिली। बघितलं तर बाहेर पण अजून एक जण होतं, दोघांच्या तोंडाला मास्क बांधलेलं होतं। मग माझ्या लगेच लक्षात आलं मास्क घालून कधी कोणी सोनाराच्या दुकानात एंट्री करतं म्हणजे काहीतरी हे आहे। तोपर्यंत माझ्या डोक्यात आलं, तोपर्यंत त्याने त्यांच्यावर बंदूक रोखली आणि म्हणे तुम्ही बिलकुल चूक उभं राहायचं, बिलकुल कुठेच हालचाल करायची नाही, बाहेर बघायचं पण नाही, कोणाला बोलवायचं पण नाही, कोणते दाबायचे पण नाही म्हणे। असं त्यांनी म्हटलं। यांना एका ठिकाणी बसवलं आणि म्हणे तुम्ही काहीच करायचं नाही। आणि एक जण मध्ये गेलं, जेवढं पण सामान होतं ना दुकानातलं सर्व त्यांनी काढून घेऊन गेले। तुमचं नाव काय? मनीषा घोडके। साधारण किती लाखांचा ऐवज नेलाय? 300 ग्रॅम जास्त नसेल। किती? 300 ग्रॅम। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com।